गाईज, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन एका यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक माझ्या लाईफचा एक्सपिरियन्स सांगणार आहे, एक स्टोरी टेलिंग व्हिडिओ सांगणार आहे. तर गोष्ट असं झाली, मला वाटतं एक 2-3-4 दिवसांपूर्वी. जे लोक माझे डेली व्लॉग बघतात त्यांना माहीत असेल की माझी ना आता मी रूम चेंज केली आणि नवी रूमच्या नाही, तिकडं मी नंतर येते. रूम चेंज केली, ठीक आहे. तर ना काय झालं, मी धनराज वर्क फ्रॉम होम असतो आणि मी ऑफिसला जाते. मी ऑफिसला गेल्यावरती एक दिवशी ऑफिसवरून अशी घरी आले. घरी आल्यावरती आमच्या दारात जे जांभळाचं झाड आहे त्याच्यावरती मी रील टाकते. त्या जांभळाचं झाड, मला वाटतं अर्धं झाड कुणीतरी तोडून टाकलेलं, अशा फांद्या बिंद्या रचलेल्या साईडला, पूर्ण पाला बिला सगळीकडे झालेला. मला वाटलं यार चांगलं झाड होतं, चांगली जांभळं, म्हणजे नाही का सावली बिवली हवा बिवा छान यायची, उगाच ते तोडलं. मग मी आतमध्ये गेले तर धनराजनं मला स्टोरी सांगितली की काय झालं, तिथे एक माणूस आला. आता आमची बिल्डिंग कशी आहे, असं पूर्ण कंपाऊंड आहे. पुढच्या साईडला वॉचमॅन असतो. सपोज ही बिल्डिंग आहे, इथं वॉचमॅनचा गेट, हे पूर्ण कंपाऊंड, आणि इकडं आमचं घर आहे मागच्या साईडला. तर इकडचं जे कंपाऊंड आहे ना, त्या कंपाऊंडवरून उडी मारून एक माणूस आला जिथं जांभळाचं झाड आहे, आणि तो अचानक जांभळाचं झाड तोडायला लागला. त्यानं प्रॉपर BMCचं जॅकेट वगैरे घातलं होतं. तर त्याला मग पहिल्यांदा धनराजने विचारलं की बाबा कशामुळं तुम्ही जांभळाचं झाड तोडताय. तर तो बोलला की आम्हाला BMCनं पाठवले. मग धनराज नाही एवढं लक्ष नाही दिलं. धनराज आतमध्ये जाऊन बसला. त्याच्यानंतर बिल्डिंगमधली एक बाई आली. तिनं त्यांना विचारलं की झाड तोडताय, का तोडताय तुम्ही. तर तो बोलला की BMCनं पाठवले. मग ती बाई गेली वॉचमनकडं, कारण ते लोक बरेच वर्ष झालं इकडं राहत आहेत, तर आतापर्यंत काय असं BMC झाड तोडायचं सांगत नाही, कारण सोसायटीवाल्यांना काय प्रॉब्लेम नाही, BMC का झाड तोडायला सांगेल. तर मग ती वॉचमनकडे गेली. वॉचमन आला. वॉचमन बोलला की आमच्याकडे तर काय रिटर्न ऑर्डर वगैरे नाहीत. पण तो माणूस काय ऐकनायचं, कोयता घेऊन आला होता. खाट 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 झाड तोडतोय. त्याच्यानंतर सगळी मंडळी गोळा झाली, जेवढी बिल्डिंगमध्ये. ती बाई होते एक जरा तसला डेंजर बायका असतात कोणी, एकदम कालवा भांडण बिंडण की नाही लेटर नाही, आमचं झाड तोडायचं नाही, आम्हाला जांभळं भेटतात, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही वगैरे वगैरे. आणि लहराळा अशी एकदम 10-15 माणसं गोळा झालेली. 10-15 काय 20-25 माणसं गोळा झालेली. आणि मग ह्या लोकांनी, तो माणूस नाहीच, तो माणूस खट 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 त्याचं चालू आहे. मग काय केलं ह्या लोकांनी, मग आता मेजर पार्ट होतं, त्यांनी डायरेक्ट पोलीस बोलवले. पोलिसांना फोन केला. तोपर्यंत ती माणूस, मग पोलिसांना फोन केला की तो माणूस जायला लागला पळून, कारण इकडं झाड आहे ना आणि इकडं गेट आहे. तर तो माणूस डायरेक्ट पलीकडं निघून चालला होता उडी मारून, आणि पलीकडे त्यांच्या अजून 2 माणसं होती. तर तो पळून जायला लागला. तो पळून जायला लागलो की बिल्डिंगमधल्या माणसांनी, वॉचमॅनने त्याला धरून ठेवलं, ठीक आहे. पोलीस आले आणि मग समजलं की तो माणूस स्वतःच्या फायद्यासाठी मे बी जांभळाचं लाकूड तोडायला किंवा पाला किंवा काय, आय डोंट नो त्याचा काय फायदा होता, पण तो माणूस त्यासाठी ते चोरून घेऊन चालला होता. मग पोलिसांनी त्याला गाडीमध्ये घातलं, नेलं. मग ते जे वरचं राहिलं होतं थोडंफार, जे निम्म्याला टाकल्या होत्या फांद्या, त्या मग वॉचमॅननी वगैरे सगळ्या लोकांनी तोडून नेल्या. थोडंसं खाली क्लीन केलं, ठीक आहे. इथपर्यंत झालं, विषय सॉल्व्ह झाला. आता त्या दिवशी इथपर्यंत ओके, काहीच प्रॉब्लेम नाही, सगळं सॉल्व्ह झालं. आता इथून मी स्टोरीमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले. आता मी ऑफिसवरून आले. मला धनराजनं सांगितलं की वर्षा तुला माहिती आहे का, असं असं झालं आहे आपल्या बिल्डिंगमध्ये. मग मी म्हटलं ठीक आहे ठीक आहे, झालं काय असं तसं. मग त्याच्यानंतर धनराज त्या दिवशी रात्री घरी जाणार होता, गावी जाणार होता, आणि मुंबईमध्ये त्या रूममध्ये मी एकटीच असणार होते. आणि आम्ही घर चेंज केल्यापासून मी पहिल्यांदा, म्हणजे असं नाही की मी एकटी राहत नाही, मी खूप वेळा एकटी राहिले मुंबईमध्ये, पण त्या घरी, ते आमची बिल्डिंगमध्ये घर होतं, 2nd फ्लोअरला होतं, तर ठीकठाक असं काय वाटायचं नाही. आता इथं ग्राउंड फ्लोअरला मी एकटी, जिथं आत्ताच दिवसा दुपारी चोरी व्हायचा प्रयत्न झालाय किंवा काय, 3 लोक पलीकडे होते. आता माझ्या डोक्यात की शिट यार, बिल्डिंगला वॉचमॅन पलीकडे असतो, त्याला काही, इकडं असतो ना वॉचमॅन, त्याला काय घेणं देणं नाही. माणसं इकडून उडी मारून आली आणि ते जे जांभूळ ती माझ्या दारात आहे, आणि जी लाकडं त्यांनी तोडून ठेवल्यात, एक माणूस तर पोलीस घेऊन गेले, पण बाकीची 2 माणसं पलीकडं, त्या ह्याच्या पलीकडं, कंपाऊंडच्या पलीकडं त्याचा वेट करत होते. ते तर आहेत ना, जर त्यांच्यासाठी जांभूळचं झाड एवढंच इम्पॉर्टंट असलं तर ते येतील. असं माझं ओव्हर थिंकिंग. तर ते रात्रीची येणार, आता जांभळाचं झाड नेणार. धनराजला तर जाणं मस्ट होतं, अर्जंट होतं. तर मग धनराजला पण जायचं होतं. आणि त्यातली त्यात वर्स्ट गोष्ट म्हणजे, माझ्या ज्या हे आहेत ना, खिडकी आहे ना, खिडकी माझ्या घराची, ती आहे ट्रान्सपरंट. इकडचं तिकडं, तिकडचं इकडं. दिवसा काय प्रॉब्लेम नाही, दिवसा मला बाहेरचं दिसतं, असले गॉगल ग्लास टाईप, पण रात्रीचं क्लिअर बाहेरच्या माणसांना आतलं दिसतं, आणि बाहेरची लाईट चालू असल्यामुळं हे पण दिसतं, काय बोलतात, मला पण बाहेरचं दिसतं.
आता इतकं मला टेन्शन की शिट यार आता ह्या लोकांना, आणि तिकडे मी पडदा बिडदा पण काहीच नाही लावला, काय करायचं. आणि धनराज तर गेला निघून, 9:30-10 वाजता बस असते, ट्रॅव्हल्स असते, धनराज निघून गेला. मग माझं ओव्हर थिंकिंग, मला झोपच आहे ना, मला झोपच आहे ना. मी विचार करते शिट आता जर हे माणसं आले तर हे माणसं नेणार जांभळाचं लाकूड, मग इथंपर्यंत येणार, घरापर्यंत येणार. त्यात ते बाहेरचं आमचं जे ग्रिल आहे त्याला कुलूप नाही. म्हणजे आम्ही अजून बनवतोय, त्यासाठी आम्ही पडदे वगैरे ऑर्डर केलेत खिडकीसाठी, पण ते अजून आले नाहीयेत. हळूहळू होत आहेत गोष्टी. इतकं टेन्शन, मला झोपच आहे ना. 12 वाजले, 12:30 वाजले. आणि त्यात 12:30 वाजता, एक्झॅक्ट 12:30 वाजता, जिकडं माझी खिडकी आहे त्या खिडकीच्या पलीकडं नळ आहे, तिकडं कोणतरी पाणी भरायला आलंय. पाणी भरायला त्यांनी नळ चालू केला, पाणी भरलं, आणि मला ना फक्त अशी आकृती दिसली, मला असं माणूस नाही दिसला कोण होता. आणि त्यांनी असं घरात डोकवलं, शेट. आणि मला दिसलं घरात डोकवलेलं, मला इतकं टेन्शन. मी अक्षरशः खिडकी आहे त्याच्या खाली किचन आहे, तर मी एकदम त्या किचनच्या तिथं खाली जाऊन झोपले की कुणाला, म्हणजे जरी कुणाला असेल बघत असेल तर दिसू नये. मी ग्रिलला कुलूप लावलं, आणि माझं रात्रभर ते थिंकिंग चालू होतं. त्याच्यानंतर तो माणूस 12:30 वाजता, मला असं वाटतंय तो वॉचमॅनच असावा, कारण जर दुसरं कोणी असतं तर त्यांना असं जोरजोरात नळबिळ नसता चालू केला, वॉचमॅनच असावा. पण मला भीती. त्याच्यानंतर मग थोड्या वाजता, 12:45 वाजता वगैरे, कोणतरी झाडून काढतंय रात्रीचं. यार म्हणजे काय हा विषय, रात्रीचं झाडून काढतंय. मला माहित होतं की वर्षा, जर कोणी दुसरं माणूस असतं तर ते इतका आवाज नाही करणार, जे काय करायचं ते शांततेत करणार. पण माझं मन मला म्हणत, यार ते जांभळाची पालं पडल्यात ते तर नसत्याल ना नेत, लाकडं तर झाडून नसत्याल ना नेत, ती माणसं तर नसत्याल ना, बाहेर जायची हिंमत होईना. आणि मला इतकं स्ट्रेस, इतका टेन्शन. नशीब माझ्याकडे 2 मोबाईल आहेत, एक ऑफिसचा एक माझा. दोन्ही मोबाईलवरती युट्यूब ओपन केलं. माझ्या मोबाईलवरती हनुमान चालीसा लावली, ऑफिसच्या मोबाईलवरती हनुमान चालीसा लावली. एक हनुमान चालीसा जरा पलीकडच्या साईडला ठेवली, एक हनुमान चालीसा डोक्यापाशी ठेवली, आणि आणि मग झोपले नशिबानं. आणि दुसऱ्या दिवशी मग मला चांगली झोप लागली. मला ते 1-1.5 वाजता झोप लागली असं, मग डायरेक्ट सकाळी उजेड पडल्यावर उठले. अशी माझ्यासोबत गोष्ट, म्हणजे गोष्ट इतकी छोटी होती, पण ओव्हर थिंकिंग त्या गोष्टीला इतकं पीक लेवलला नेऊन सोडतं ना. तर असा एक वियर्ड एक्सपिरियन्स आला माझ्या लाईफमध्ये. मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत शेअर करावा, कारण काहीतरी वेगळं झालंय. तर म्हणजे मी असा विचार पण करते की गप्पा आपण मारूयात, जे माझ्या लाईफमधले छोटे छोटे एक्सपिरियन्सेस असतील ते मी तुम्हाला स्टोरी टाईम टाईप सांगत जाईल. जर तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडणार असतील तर मला कमेंटमध्ये येस म्हणून टाईप करा. मग आपण असे खूप सारे व्हिडिओज बनवूयात आणि भेटूयात अशाच एका व्लॉगमध्ये किंवा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि जर सबस्क्राईब नसेल केलं आतापर्यंत, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. बाय.